महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आंतरराष्ट्रीय विमानतळाला अधिकृत नाव न दिल्याने प्रकल्पग्रस्त संतप्त, सर्व स्तरातून तीव्र निषेध। आज 25 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक विमान वाहतूक सुरू झाली आहे। मात्र विमानतळाला अद्याप अधिकृतपणे लोकनेते दिबा पाटील यांचे नाव न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी विमानतळ परिसरात विविध ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे। विमानतळाचे कामकाज सुरू होत असताना प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांनी हातात दिबा पाटील यांचे फोटो घेऊन निषेध नोंदवला। काही नेत्यांनी आणि प्रवाशांनी पहिल्या विमानातून प्रवास करताना दिबांचे फोटो, आपला हक्क आणि भावना व्यक्त केल्या। नाव नाही तर विमानतळ नाही अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे। विमानतळावर NM असे संक्षिप्त नाव पाहून ते नरेंद्र मोदी यांच्या नावासाठी वापरले जाण्याचा संशय आंदोलकांनी व्यक्त केला आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। काही ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचीही बातमी आहे। खासदार सुरेश म्हात्रे, बाळ्या मामा, माजी खासदार संजीव नाईक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे। आंदोलकांनी इशारा दिला आहे की जर नाव लवकरच जाहीर झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि प्रसंगी मंत्रालयावर धडकही दिली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 24 डिसेंबर रोजी असे विधान केले की दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो विचाराधीन आहे। थोडक्यात विमानतळ आजपासून सुरू झाले असले तरी नामांतराच्या मुद्द्यावरून भूमिपुत्रांचा लढा आणि निषेध आजही कायम राहिला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। कधी बोलायला गेला होता का? अरे लाखो भक्त त्यांचे त्या दिबा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नतमस्तक होण्यासाठी चालण्यासाठी गेले लाखो भक्त। त्याला कोण सांगायला गेला होता का? नाही, पण त्यांना जाण आहे का आपल्यासाठी, आपल्या समाजाला कोणी काय दिलंय याची जाण होती त्यांना, म्हणून प्रत्येक आम्ही ऐकायला आहे त्यांना। अरे आपल्याला खर्च पण करायचं नाही, फक्त आपल्याकडे गाड्या पण दिल्या दिल्या पाटलाने, म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट। काही हरकत नाही, आपण जेवढे आहोत ना आपण तेवढं लढायचं बस, एवढे आपण एक भूमिका आपल्या याच्यामध्ये ठेवायची। आणि बऱ्याचशा विजय दादा असतील, सचिन केने असेल, राजेंद्र भाई असतील आणि बरेचसे म्हणजे नेते मंडळी आहेत, यांचा सुद्धा आक्रोश आहे, त्यांचा सुद्धा आक्रोश आहे। साथ पाहिजे ना, शेवटी साथीशिवाय म्हणतात ते एक अकेला खूप जागा मिळकर भोज होताना सगळे एकत्र जर आपण आलो ना तर ह्या दिबापासून तुम्ही नाव घेतलं हे पडणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये। परंतु आज जे आपण जर समजतो